Hey guys, welcome back to the channel. Today we discuss the World Tuberculosis Day म्हणजे क्षयरोग दिन. हा एक जागतिक दिन आहे आणि आपण हा 24 मार्च साजरा करत असतो. क्षयरोग हा एक जीवाणूजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एकेकाळी हा दुर्धर आजार समजला जाईल, कारण की सामान्य याच्याबद्दल आपल्याला जास्त लोकांना माहिती नव्हतं आणि त्याबद्दल आपल्याकडे काही जास्त डाटा पण नव्हता आणि रिसर्च पण नव्हतं. आता आपल्याकडे खूप सारा डाटा आहे, रिसर्च आहे, तर आपल्याकडे याच्यावर उपचार पद्धती पण आलेल्या आहेत, तर आपण आता याला पूर्णपणे बरं करू शकतो. हा आजार मायक्रोबॅक्टेरिया या प्रकारच्या जीवाणूमुळे होतो, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमुळे. आणि त्यानंतर 75% हा आजार पूर्ण बरा होतो आणि 75% हा रुग्णांना फुफ्फुसांना बाधा करतो आणि दुसरा जो 25% येतो फुफ्फुस सोडून म्हणजे एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येकाच्या शरीरामध्ये 35% जे पॉप्युलेशन आहे आपल्या जगातील त्यांच्यामध्ये ट्युबरक्युलोसिस हा प्रेझेंट असतो, पण तो कधी कधी रिॲक्टिवेट होतो. त्याची कारणं काही वेगळे असतात, जसे की रोगप्रतिकारक क्षमता कमी होणे, पोषण न मिळणे, तर हे ट्युबरक्युलोसिस पुन्हा रिजनरेट किंवा रिॲक्टिवेट होतो. ठीक आहे. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इसवी सन 1882 साली डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावला आणि त्याचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्याच दिनांक 24 रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. याचे टाईप्स आहे फुफ्फुसाचा क्षयरोग आणि फुफ्फुसा व्यतिरिक्त इतर अवयवांना होणारा क्षयरोग म्हणजे पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस आणि एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस. ग्रंथीचा, हाडाचा, पोटाचा, मज्जासंस्थेचा आणि आतड्याचा. ठीक आहे. त्यानंतर क्षयरोगाची लक्षणे काय काय? कमी होणारे वजन, थकवा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ताप येणे, भूक न लागणे, आजार टाळणे. आपण हा आजार पूर्णपणे टाळू शकतो. तर टाळण्यासाठी काय करू शकतो आपण? तर एक जन्मताच आपल्याकडे नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये BCG म्हणून एक व्हॅक्सिन देतो आपण ॲडपर, तर ती एक देऊ शकतो. पण असं नाही की तुम्ही BCG व्हॅक्सिन दिलं तर आपल्याला क्षयरोग होणार नाही, तरी होणार. तर क्षयरोग टाळण्यासाठी चांगल्या पद्धती म्हणजे काय? आपल्याकडे सध्या पौष्टिक आहार, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, क्षयरोग तपासण्या करून घेणे, क्षयरोग झाला असेल तर इतरांपासून दूर राहणे, तोंड झाकणे, 2 आठवड्यापासून अधिक काळ खोकला असेल, त्याच्यामध्ये बेडका येत असेल म्हणजे प्रोडक्टिव्ह स्पुटम येत असेल, तर त्या माणसाने हलकासा परंतु त्याला ताप येत असेल, वजन कमी होणे, बेडक्यातून रक्त पडणे, थकवा जाणवणे, रात्री घाम येणे, मानेला गाठी येणे, लिम्फ नोड इन्लार्जमेंट म्हणतो आपण त्याला. एखादा रुग्ण संसर्गजन्य झालेला असेल, ज्याला TB आहे, तर तो 15 ते 20% व्यक्तींना संसर्गजन्य करू शकतो. आपल्याकडे सगळ्यात जास्त TBचे पेशंट हे जास्त एजड पीपल, वय झालेले किंवा लहान मुलं जास्त सापडतात. त्याच्यामध्ये दूषित कशामुळे होऊ शकतं किंवा दूषित धुलीकरण, बाधित व्यक्तीची थुंकी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येणे, नंतर बाधित व्यक्तीची इतर रक्तस्राव वगैरे, क्षयरोग होण्याची जास्त शक्यता असलेले लोक, जास्त वय झालेले, लहान बाळे, त्यानंतर दुसऱ्या कोणत्या तरी कारणाने ज्याचा रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली, जसे कमी पोषकता, दारूच्या आहारी गेलेले, जास्त गर्दीच्या ठिकाणी राहणारे, अस्वच्छता राहणारे, तर या लोकांना जास्त क्षयरोग होण्याची शक्यता जास्त असते. याची ट्रीटमेंट काय आपल्याकडे? तर आपल्याकडे सध्या ट्रीटमेंट आहे 6 ते 9 महिन्याच्या कालावधीमध्ये ही ट्रीटमेंट घेऊन पूर्णपणे आपण क्षयरोग टाळू शकतो. तर यामध्ये गव्हर्नमेंटने आपल्याकडं फ्री ऑफ कॉस्ट याची ट्रीटमेंट दिलेली आहे. तर त्याला आपण डॉट्स रेजिमन पण म्हणून ओळखलं जातो. डॉट्स रेजिमन काय असतं की बाबा डायरेक्ट ऑब्झर्वेशन थेरपी. तर यामध्ये काय करायचं की आपण ज्या सेंटर आहे जसं PSC आहे, तिथं जो अधिकारी असेल त्याच्याला त्या टॅबलेट दिल्या जातात. तिथं जर पेशंटने जायचं, त्या गोळ्या घ्यायच्या, त्या गोळ्या घेऊन घरी जात होते लोक, पण ते घरी जात नव्हते, घरी ते फेकून देत होते. तर त्याच्यामुळे काही ट्युबरक्युलोसिस इरेडिकेशन झाला नाही आपल्याकडे. पण डॉक्टरनी किंवा मग सगळ्यांनी असा रिसर्च केला गव्हर्नमेंटने, तर त्याच्यामध्ये डॉट्स काढले. डॉट्स म्हणजे काय? डायरेक्ट ऑब्झर्वेशनल थेरपी. म्हणजे त्या टॅबलेट तिथं जायचं आपण PSCला, त्या डॉक्टरच्या समोर किंवा तिथल्या अधिकाऱ्यासमोरच त्या टॅबलेट खाऊन घ्यायच्या आणि मग घरी जायचं. आणि त्यानंतर अजून गव्हर्नमेंटने स्कीम काढली की पैसे देणार त्यांना, तर काही अमाऊंटमध्ये पैसे पण दिले जातात.
जे ट्युबरक्युलोसिसचे पेशंट असतात त्यांना. हा व्हिडिओ याच्यासाठी टाकला फक्त की अवेअरनेस वाढला पाहिजे, आपलं एरिडिकेशन करायचं आपल्याला ट्युबरक्युलोसिसचं. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या आजूबाजूला मित्रमंडळी यांना सगळ्यात जास्त दाखवा. म्हणजे यामध्ये आपल्याला काहीतरी 1-2 पेशंट पण आपण कधी वाचवू शकलो की यामुळे कोणाला बाधित न होऊ शकले, तर आपण ह्या व्हिडिओचं जे काही केलं आपण मेहनत, ही आपली मेहनत फळाला लागली म्हणजे असं समजू आपण. थँक्यू गाईज. लाईक, शेअर अँड कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.